नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 11 जागा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आणि 12 उमेदवार. गेम कुणाचा होणार यावर सातत्यानं गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती आणि अंततोगत्वा शेकापचे जयंत पाटील हे पराभूत होण्याच्या मार्गावर. याचं कारण असं की शरद पवारांनी त्यांना जिंकून आणण्याचं आश्वासन दिलं होतं, पण 23 मतांचा साधारणतः कोटा होता आणि हा कोटा असताना संपूर्ण जबाबदारी काही शरद पवार यांनी घेतली नव्हतीच, पण बहुतांश मतं त्यांना मिळवून देऊ असं म्हटलं आणि आपल्या पक्षाचा त्यांना पाठिंबा दिला होता. वेगवेगळ्या पक्षांनी आपल्या उमेदवारांसाठी पूर्ण ताकद लावली, घोडे बाजार झाला असंही म्हटलं जात होतं. नेमका गेम कुणाचा झाला या निवडणुकीमध्ये आपण चर्चा करतोय. लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार विकास महाडे. या 12 उमेदवारांसाठी जागा मात्र 11 होत्या आणि एक उमेदवार कुणीतरी हरणार असं म्हटलं जात असताना 5 जागा भाजपनं जिंकल्या, 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जिंकल्या, 2 जागा शिवसेना शिंदे गटानं जिंकल्या, 1 जागा उद्धव ठाकरे गटाची, पण त्यांनाही कसरत करावी लागते. काय वाटतं तुला या सगळ्या निवडणुकीकडे पाहताना? नाही, एकतर विधानसभेमधून म्हणजे 288 पैकी 274 मतदार होते आमदार, त्यांच्यामधून 11 सदस्य विधान परिषदेचे निवडायचे होते आणि पहिल्यांदा 11 जागांसाठी 12 उमेदवार ज्यावेळी रिंगणात आले त्यावेळी ती चुरस निर्माण झाली आणि कोण विजयी होणार यापेक्षा एक कोण पडणार याची जास्त चर्चा संपूर्ण ह्याच्यात चालू होती. संपूर्ण वर्तुळात महाराष्ट्रात गेली अनेक दिवस ही चर्चा सुरू होती आणि त्यामुळे इतक्या दिवस कोणी असं ठरवलं नाही. शरद पवारांनी ज्यावेळी पाठिंबा दिला याचा अर्थ तो उमेदवार आता निवडून येईलच अशी सगळ्यांना खात्री होती. पवार साहेबांकडे 13 आमदार होते आणि मग जयंत पाटील हे असं म्हणतात की ते 1-2 जरी त्यांचे शेकापचे गेली अनेक वर्ष आमदार असले तरी ते विधान परिषदेत जात होते आणि ते संपूर्ण धनशक्तीच्या जोरावर तिथे पोहोचत होते. त्यामुळे पवारसाहेबांचं 13 आमदारांचं बळ आणि इतर काही भाजपमधले म्हणा किंवा अजितदादा पवार गटातले म्हणा किंवा शिवसेनेतले काही आमदारांची मदत घेऊन ते 23चा जो कोटा आहे आवश्यक तो पूर्ण करतील असं वाटलं होतं. त्यामुळे सगळ्या पत्रकारांचं एकच विश्लेषण होतं की एक तर हा जर धक्का बसला तर अजितदादा पवार गटातल्या एखाद्या उमेदवाराचा त्याला बसू शकेल. शिवाजीराव गर्जेंचं नाव मात्र शिवाजीराव गर्जेंना हा धक्का बसेल किंवा आणि विशेष म्हणजे ठाकरे यांनी ज्यावेळी मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिली त्यावेळी ती एका अर्थाने ठाकरेच मैदानात उतरले होते, उद्धव ठाकरे असंच त्याचं चित्र होतं. म्हणजे असं एक महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकारणात एक समीकरण आहे, उद्धव ठाकरे = मिलिंद नार्वेकर, आणि ते ज्यावेळी उतरले त्यावेळी त्यांचा विजय निश्चित झाला होता. मग पराजय कोणाचा होईल इतकी चर्चा होती. मग त्यावेळी काँग्रेसला धक्का बसेल, सातव मॅडमना काहीतरी फटका बसेल कारण त्यांचं क्रॉस वोटिंग वगैरे होईल अशी सगळी चर्चा होती. 3 ते 4 वोट्स क्रॉस वोटिंग झालेले काँग्रेसकडून आणि ते फुटले अशा प्रकारची दिवसभर चर्चा विधान भवनामध्ये सुरू होती. ही चर्चा आहे, परंतु बोलता आपण म्हणतो ना जो जितावो सिकंदर, शेवटी फायनली आता काय होणार तर ते जवळजवळ चित्र स्पष्ट झालेलं आहे. आणि जयंत पाटील शेकापचे ज्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाने पुरस्कृत केलं होतं त्यांना ते धक्का बसलेला आहे, ते थोडक्यात पराभूत झालेले आहेत. त्यामुळे आता 11 जे सदस्य आहेत विधान परिषदेचे ते संपूर्ण म्हणजे त्याच्यात भाजपचे एकूण 4 गेलेले आहेत, 5 गेलेले आहेत, 2 सदाभाऊ खोत एक त्यांना संपूर्ण सपोर्टवर ते आलेले आहेत. शिंदे गटाचे काही आमदार फुटतील अशी ही होती चर्चा होती, परंतु त्यांचे कोणी आमदार फुटलेले नाहीत. त्यांचेही 2 उमेदवार निवडून आलेले आहेत. अजितदादांनी चांगली फिल्डिंग केलेली आहे, त्यांचेही 2 उमेदवार निवडून आलेले आहेत. म्हणजे त्यांचा जो 9 उमेदवारांचा आणि विजयाची जी खात्री होती ती पूर्ण झाली. म्हणजे महायुती आत्ता या क्षणाला प्रभावी ठरली. म्हणजे लोकसभा इलेक्शनमध्ये जो काही महायुतीला फटका बसला होता त्याच्यातून त्यांनी एक चांगला धडा घेऊन ही संपूर्ण सगळ्या आमदारांना एक गट्टा ठेवून त्यांचे 9 उमेदवार आलेले आहेत. आणि ह्यांचं म्हणजे हा जयंत पाटील पडणं हा शेकापचा उमेदवार पडणं यापेक्षा तो शरद पवार साहेबांचा उमेदवार पडणं असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे अजितदादांनी
काकांना धक्का दिलेला आहे. हे एक चांगलं विश्लेषण या निवडणुकीच्या निमित्तानं पुढे येत आहे. म्हणजे काही हा मुद्दा म्हणावा लागेल आपल्याला की लोकसभा निवडणुकीमध्ये जो मार महायुतीच्या उमेदवारांना बसला होता आणि महायुतीचे उमेदवार अत्यंत कमी जागांवरती निवडून आले आणि ती पराभवाची सल महायुतीच्या नेत्यांमध्ये होती. आणि म्हणून यावेळी त्यांनी काय केलं की आपली मतं ट्रान्सफर होणार नाही, आपली ताकद एकत्रित आपल्याला दिसेल आणि आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना आपण पूर्ण ताकदीनं एकोप्यानं आपण पुढे जाऊ हा संदेश मात्र त्यांनी दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात महाविकास आघाडीनेही तोच प्रयत्न केला, पण शेवटी शेकापची जी काही जागा होती ती काही त्यांच्या पक्षाची नाही आणि तेवढे पुरेसे आमदारही त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे नाही म्हणायला गेला तरी तुम्ही म्हणताय की हा अजित पवारांनी शरद पवारांना धक्का दिला आणि अजित पवारांच्या एका कॅन्डिडेटवर आपल्याला डाऊट शंका व्यक्त केली जात होती, ती म्हणजे की शिवाजीराव गर्जे या निवडणुकीमध्ये हरतील आणि तिथे मात्र चुळबुळ सुरू होती, पण तेही झालं नाही. म्हणून ती काळजी अजितदादांनी सगळी घेतलेली आहे आणि लोकसभा इलेक्शन मध्ये काकांनी पुतण्याला धक्का दिला आणि या विधान परिषदेच्या निवडणुकीत पुतण्याने काकाला धक्का दिलेला आहे. आता बघू विधानसभामध्ये कोण कोणाला धक्के देत आहेत ते. पण एक मात्र खरं विकास की अजित पवारांनी मात्र आपलं पूर्ण कौशल्य पणास लावलं. सर्व नेतृत्व म्हणा किंवा निवडणुकीतलं जे काही शास्त्र असतं ते संपूर्ण नीट व्यवस्थित वापरलं आणि आज त्यांचा कॉन्फिडन्स पण मी बघत होतो. मगाशी पण मी त्यांच्याशी बोललो अजित पवारांशी दुपारी, तर ते जरा बिनधास्त होते आणि त्यांची बॉडी लँग्वेज ही जरा त्यात खूप आत्मविश्वास जाणवत होता. लोकसभा निवडणुकीतून दादा काहीतरी शिकलेत असा त्याचा अर्थ आहे. पण आता असं म्हणतात की ही विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीची लिटमस टेस्ट होती. खरं तर ती लोकसभेतच दिसली, कारण दोन्ही निवडणुकीतलं अंतर केवळ 6 महिन्यांचं आहे. पण असं असताना आता विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना महाविकास आघाडीचा आत्मविश्वास कुठेतरी डगमगला का? कारण त्याच आघाडीमधला एक पक्ष शेकाप महत्वाचा पक्ष आणि त्यांचीही मतं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पॉकेटमध्ये खूप महत्वाची मानली जातात. किंवा मला एक थोडस त्याच्यातलं असं एक गणित कळलेलं आहे, ते किती खरं खोटं काय माहित नाही, परंतु रायगडमध्ये जी सुनील तटकरे यांची लोकसभेला एक जी जागा आलेली आहे त्या सगळ्या ह्यांच्यामध्ये मदतीचा हात यांचा होता, आपल्या शेकापचे जयंत पाटील यांचा होता. त्यामुळे पुढे ही जी काही सगळी आता झालेलं आहे त्याचा कुठलं तरी त्या ह्याचा काहीतरी एक जोडणी कनेक्शन आहे असं एकूण थोडं मला विस्तारानं समजून सांगा काय नेमकं. रायगडमध्ये असं होतं की संपूर्ण बऱ्याच अंशी शेकापचा प्रभाव आहे आणि जयंत पाटील तिथे प्रभावी नेतृत्व आहे. सुनील तटकरेंच्या विजयाच्या मागे जयंत पाटलांचा बऱ्यापैकी सपोर्ट आहे आणि त्यामुळे एक जी दादांची सीट आहे म्हणजे राष्ट्रवादी शेकापचे जयंत पाटील यांचं ते संपूर्ण मदत होती आणि त्यामुळे असं वाटत होतं की अजितदादा गट हा जयंत पाटलांना मदत करेल आणि जी काही मतं मिळालेली आहे म्हणजे शेकापच्या जयंत पाटलांची तशी काही मतं विशेष नाही, परंतु जी काही मतं मिळालेली आहेत त्याच्यामध्ये जसं पवारसाहेबांच्या मतं आहेत तशीच ती म्हणजे अजितदादा गटाची पण मतं असू शकतात. आणि हा जो आहे एक संदेश गेला होता की इकडे त्यामुळे कदाचित काकांनी किंवा उद्धव ठाकरे गटाने या सगळ्या ह्याच्यामध्ये जयंत पाटलांचा जो काही सपोर्ट घेतलेला आहे मागे काढून घेतला असं दिसून येतं. पंकजा मुंडे मात्र विजयी झाल्या. गेल्या 10 वर्षापासून पराभवाचा सामना करतायत पंकजा मुंडे आणि पंकजा मुंडे या निवडणुकीमध्ये जिंकून आल्या. त्यांच्या राजकीय जीवनाला आता 6 वर्षासाठी म्हणजे 6 वर्ष त्यांचं राजकीय आयुष्य हे सुरक्षित झालं. अर्थात परळीमधनं त्यांचे बंधू धनंजय मुंडे पुन्हा निवडणूक लढतील, त्यामुळे त्यांना तिथे काही विधानसभेसाठी तशीही जागा नव्हती. आणि जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर पंकजा मुंडे यांचं नाव त्यात अग्रस्थानी असेल. ओबीसीचं राजकारण सांभाळताना भाजपला खूप कसरत यावेळी करावी लागते. आणि सदाभाऊ खोत हे रयत क्रांती संघटनेचे जरी प्रमुख असले तरी सुद्धा शेतकऱ्यांचे नेते आहेत आणि त्यामुळे त्यांनाही जिंकून आणण्याचा पूर्ण प्रयत्न हा भाजपनं केलेला आहे. बाकी सगळे योगेश टिळेकर, अमित बोरखे अशी काही नावं आपल्याला त्यात प्रामुख्यानं पाहायला मिळतात. ती त्यांची एक स्ट्रॅटेजिक नावं विधान परिषदेच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यात जातीचं समीकरण आहेत, या सगळ्यांच्या समीकरण आहेत, सगळ्या गोष्टी बघून ते सगळं करत असतात. खूप धन्यवाद विकास, अत्यंत विस्तारानं उत्तरं दिली, वेळ दिला मॅक्स महाराष्ट्रासाठी.